बट तुम्हाला असं वाटतं का की आपल्या सगळ्यांचं ह्यामुळे ब्रेन इज ओव्हरवर्किंग? असं नाही म्हणता येणार. असं इनफॅक्ट सायंटिफिकली स्पीकिंग ब्रेन असं म्हणतात की आपल्याला फक्त ब्रेनचं 10% फंक्शन माहिती आहे. सो देर आर सो मेनी पार्ट्स ऑफ द ब्रेन ज्याचे आपल्याला फंक्शन्स पिनपॉईंट नाही करता येत. तर ब्रेनचा ओव्हरयूज आय थिंक देर इज नो सच थिंग इज ब्रेन ओव्हरयूज. पण ब्रेन इज कंटिन्युअसली ट्राईंग टू प्रोसेस की कुठली गोष्ट एसेन्शियल आहे आणि कुठली नॉन एसेन्शियल अँड विच कॅन बी रिमूव्ड म्हणजे डिलीट. तर बिकॉज ऑफ दॅट कंटिन्युअस प्रोसेसिंग जे चालू असतं ना त्याच्यामुळे ब्रेनचं फंक्शनिंग डायव्हर्ट होत असतं अशा गोष्टींकडे. म्हणून मला वाटतं अशा गोष्टी घडतात. सो ब्रेन फॉग इज नॉट फटीग ऑफ द ब्रेन काइंड ऑफ? फटीगमुळे सुद्धा होऊ शकतो ब्रेन फॉग. आता इफ आय एम झोपेच्या वेळेत मी काहीतरी काम करतो आहे म्हणजे ज्यांचे म्हणजे शिफ्ट्समध्ये कामं असतात म्हणजे इवन शिफ्ट जरी नसलं तरी ब्रेनला विश्रांतीच नाही मिळाली 12 ते 15 तास मी काहीतरी ॲक्टिव्हिटी करतो आहे. आता इथे मी चेस प्लेअरचं एक्झाम्पल देऊ इच्छितो. ओके. तर आपल्याला काय वाटतं की चेस म्हणजे काय, इट्स अ नॉन फिजिकल स्पोर्ट. त्यामध्ये काय एनर्जी काय यूज होणार असेल. पण मी कुठेतरी वाचलं इनफॅक्ट देर इज अन ऑटोबायोग्राफी ऑफ विश्वनाथन आनंद कॉल्ड माइंड मास्टर. म्हणजे आय वुड सजेस्ट एनीवन टू रीड इट. तिथे त्यांनी ही इज वन ऑफ माय स्पोर्टिंग आयकॉन्स बाय द वे. तर तिथे त्यांनी मेन्शन केलं आहे की आता ही वर्ल्ड चॅम्पियनशिप जी असते त्यांची ती ऑलमोस्ट महिना-दीड महिना चालते. आधी तर फार म्हणजे 30-30 मॅचेस व्हायच्या, 3-4 महिने चालायची. सो इन वन सच वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅच ही इज ए 5 टाइम वर्ल्ड चॅम्पियन. सो इन वन ऑफ हिज वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅचेस ही लॉस्ट 10 kg ऑफ वेट इन 1 month. फक्त चेस खेळून. सो दॅट इज अमाऊंट ऑफ एनर्जी विच द ब्रेन इज युझिंग. MRI आणि CT स्कॅनमधला फरक काय? म्हणजे कधी तुम्ही MRI करता आणि कधी CT स्कॅन करता? राईट. तर CT स्कॅन आणि फरक म्हणजे एकतर कॉस्टमध्ये फरक आहे. एवढा काही फार ड्रॅस्टिक फरक नाही आहे. डायग्नोसिससाठी काही फरक नाही? डायग्नोसिससाठी फरक आहे ना. काही गोष्टी CT स्कॅनवर पिकअप होत नाहीत. अर्ली स्ट्रोक असेल तर CT स्कॅनवर पिकअप होत नाही. म्हणजे स्ट्रोकच्या अर्ली स्टेजमध्ये CT स्कॅनचा रोल फक्त ब्लिडिंग झाले की नाही हे ठरवण्याकरता असतो. पण इनफॅक्ट हे MRIचा फायदा असा की ॲक्च्युली इनफॅक्ट दिसून जातो. म्हणजे पॉझिटिव्ह डायग्नोसिस होतं ते. आणि MRI इज मच मोर सेन्सिटिव्ह. टेक्नॉलॉजी इज सुपिरियर टू जस्ट CT स्कॅन. CT स्कॅन एक्सरेजवर चालतो. MRI इज बेस्ड ऑन मॅग्नेटिक फील्ड्स. सो टेक्नॉलॉजी इन जनरल इज मोर सुपिरियर. आणि हल्ली द मॅग्नेटची पॉवर वाढत गेल्यामुळे इट इज बिकमिंग मोर अँड मोर सेन्सिटिव्ह इन पिकिंग अप ब्रेन डिसऑर्डर्स ॲट अ व्हेरी अर्ली स्टेज. एक अशी लाईफस्टाईल हॅबिट सांगा आपल्या प्रेक्षकांसाठी की जी ब्रेनसाठी खूप महत्त्वाची आहे. ॲडिक्वेट स्लीप. जेवढं मी रिपीट करेन तेवढं कमी आहे. ब्रेनला रेस्ट देणे अतिशय महत्त्वाचं आहे. ब्रेनच्या म्हणजे आपल्या बॉडीच्या नॉर्मल स्लीपच्या वेळेला 7-8 तास झोप होणं हे ब्रेनसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे 1ला झोपून 8ला उठणं किंवा 9ला उठणं हे काही नॉर्मल स्लीप नाही आहे. ब्रेनचे एक सर्केडिंग बॉडीचं सर्केडिंग रिदम असतं. तर त्या ठराविक झोपेच्या वेळेतच झोप मिळाली पाहिजे ब्रेनला किंवा ब्रेनला विश्रांती मिळाली पाहिजे. म्हणजे 10ला झोपून 7ला उठणं इज परफेक्ट स्लीप. ॲज अगेन्स्ट दॅट 1ला झोपून मी 9 सकाळी 11ला उठलो तर दॅट इज नॉट नॉर्मल स्लीप. ऑल्दो आय माईट बी कम्प्लिटिंग 9-10 hours ऑफ स्लीप पण दॅट इज नॉट नॉर्मल स्लीप. सो ब्रेनला विश्रांती हे ब्रेन रिक्वायर्स स्लीप. ब्रेन हेल्थसाठीचं एक सुपर फूड. देर इज नो सच थिंग एज सुपर फूड फॉर द ब्रेन. गैरसमज आहे की ठराविक वस्तू खाल्ल्याने ब्रेनचं फंक्शनिंग किंवा पॉवर वाढते वगैरे. अक्रोड म्हणा, बदाम म्हणा. सायंटिफिकली प्रोव्हन असं काही नाही आहे. फक्त काही ठराविक गोष्टींची डेफिशियन्सी नाही व्हायला पाहिजे. मग असे म्हणल्याप्रमाणे B12 तर B12 डेफिशियन्सी नाही व्हायला पाहिजे. तर असे काही ठराविक न्यूट्रिशनल कॉम्पोनंट्स आहेत की ज्याच्या डेफिशियन्सीमुळे ब्रेनवर दुष्परिणाम होतो. पण असं काही फूड नाही आहे की ज्याने ब्रेनचं फंक्शनिंग इतर लोकांपेक्षा माझं जास्त होईल वगैरे. असं सायंटिफिकली प्रोव्हन असं काही फूड नाही आहे. पण अशा कुठल्या गोष्टी आपल्या आहारात असल्या पाहिजेत की ज्यामुळे एक हेल्थ मेंटेन राहील? ब्रेन हेल्थ म्हणते मी. ब्रेन हेल्थ गोज साईड बाय साईड इन टँडम विथ बॉडी हेल्थ. तर बॅलन्स डाएट, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, ऑल्सो फॅट्स
vitamins and minerals in the adequate and right proportion, it is good for the brain as well as the whole of the body. सो मी म्हणेन की इन जनरल परफेक्ट हेल्थसाठी आपण जे डाएट आपण जो ॲडवाईस घेतो त्याच्यामुळेच ब्रेनलाही फायदा होत असतो. अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत की ज्या आपल्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवाव्यात की ज्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो? ब्रेनच्या बाबतीत म्हणायचं झालं तर फॅमिलीमध्येच पॅरालिसिसचं डायग्नोसिस झालं पाहिजे. सो पॅरालिसिसची लक्षणं ही पाठ असली पाहिजेत. आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे अगदी तुमचं हॉस्पिटलला झालेली व्हिजिट व्हायला गेली तरी चालेल, पण थोडं जरी तुम्हाला डाऊट आला की आपल्या वडिलांना, भावाला, आईला पॅरालिसिसचा अटॅक येतो आहे किंवा हा चालू झाला आहे, तर पटकन मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे झालं एक. दुसरं म्हणजे काही लाईफस्टाईल चेंजेस, लाईफस्टाईल फॅक्टर्स की ज्यांनी ब्रेनवर दुष्परिणाम होत असतो. पहिलं मी लॅक ऑफ स्लीप म्हणलो, की दुसरं म्हणजे स्मोकिंगमुळे ब्रेनवर परिणाम होत असतो. अल्कोहोलमुळे ब्रेन आणि नर्व्ज अँड स्पायनल कॉर्डवर परिणाम होत असतो. सो लाईफस्टाईल फॅक्टर्स विच हार्म द ब्रेन ह्याच्यापासून दूर राहायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे ब्रेनच्या बाबतीत कुठलंही मला वाटतं आपल्याला काही डाऊट असेल तर आय थिंक स्पेशलिस्टकडे किंवा इव्हन फिजिशियनकडे जाऊन ते डाऊट क्लिअर केलेलं बरं, की फक्त ChatGPT आणि गुगलवर जाऊन स्वतःहून डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट करण्यापेक्षा ते स्पेशलिस्टकडे जाऊन डाऊट क्लिअर केलेलं केव्हाही बरं असतं. कारण इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडममध्ये बराच फरक आहे. ChatGPT किंवा AI विल युजली ओनली गिव्हज इन्फॉर्मेशन. त्याच्यावरची स्टेप किंवा नॉलेजची किंवा त्याच्याही वरची एक्सपिरियन्सनी जे विजडम येतं ते मिळत नाही AI मधनं किंवा गुगलमधनं. ते तुम्ही स्पेशलिस्टकडे गेल्यानंतरच तुम्हाला त्याचा फायदा होतो. ॲक्च्युअल पेशंटला ट्रीटमेंटचा जो अनुभव आहे तो फक्त डॉक्टरला असतो. ChatGPT कॅन ओनली गो बॅक टू केसेस आणि त्याचं तुम्हाला इन्फॉर्मेशन भरपूर मिळते, पण त्यातली कुठली इन्फॉर्मेशन मला ॲज अ पेशंट सुटेबल आहे, कुठल्या इन्फॉर्मेशनकडे मी दुर्लक्ष केलं तरी चालेल किंवा करायला पाहिजे हे नाही सांगत ChatGPT. सो दर इज अगेन ॲज अ सेड इन्फॉर्मेशन ओव्हरलोड विच कॅन बी हार्मफुल ॲक्च्युली. आता केसेसमध्ये म्हणजे काही सर्टन एज ग्रुप्समध्ये जे पेशंट येतात ना ते आमचे फार लक्षात राहतात. आता फॉर एक्झाम्पल एक माझ्याकडे लहान मुलगी ब्रेन हेमरेज घेऊन आली होती. इवन ती 5 वर्षाची मुलगी होती. ती ॲक्च्युली माझ्या एका कलिगची नातेवाईकच होती. सो ॲडेड प्रेशर असतं अशा वेळेला. हे लहान मुलांची सर्जरी करताना किंवा हे थोडं ॲडेड म्हणजे आय एम नॉट अ पिडियाट्रिशियन बाय बेसिक ट्रेनिंग. सो काय असतं की लहान मुलांची मोठी सर्जरी करताना ॲडेड प्रेशर असतं ते, कारण आईवडील असतात बाहेर. आणि सिन्स वी आर पेरेंट्स आवरसेल्स वी कॅन अंडरस्टँड की ते बाहेर सर्जरी चालू असताना आईवडील जेव्हा बाहेर बसलेले असतात तेव्हा त्यांच्या डोक्यात काय चालत असेल. सो सर्जरी करताना हे थोडं ॲट द बॅक ऑफ द माइंड असतंच. तर ही 5 वर्षाची मुलगी, तिला ब्रेनमध्ये हेमरेज झालं आणि CT स्कॅननंतर, आता लहान 5 वर्षाच्या मुलीमध्ये हेमरेज होणं ही काय रुटीन गोष्ट नाही आहे. 60 किंवा 70मध्ये हेमरेज झालं तर ब्लड प्रेशरमुळे ते होऊ शकतं, पण एवढ्या लहान वयाच्या मुलीमध्ये जेव्हा हेमरेज होतं तेव्हा युजली AVM नावाचा प्रॉब्लेम असतो, आर्टेरिओव्हेनस मालफॉर्मेशन. तर मग त्या पेशंटचं DSA केलं, मग AV मालफॉर्मेशन सापडलं, मग त्याचं एम्बोलायझेशन नावाची ट्रीटमेंट केली. आणि हे का करायची की तो त्यातनं परत ब्लिडिंग होऊ नये याकरता AVMची ट्रीटमेंट झाली. मग तो सुदैवाने ब्लड क्लॉट फार मोठा नव्हता, सो ओपन सर्जरी, डिकम्प्रेशन सर्जरी वगैरे असं नाही लागलं पेशंटला. सो ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ती रिकवर झाली. पुढच्या 2-3 महिन्यात फुल्ली रिकवर झाली. आणि मध्ये ती मला भेटली होती एका लग्नात. सो शी इज नाव ऑलमोस्ट लाईक 10वीमध्ये वगैरे 14-15 इयर्स ओल्ड. आणि असं तिच्याकडे बघून वाटणार पण नाही की शी हॅज गॉन थ्रू सच अ मेजर इलनेस. असे जेव्हा पेशंट एन्काउंटर होतात ना, सो ते खरंच लक्षात राहतात, म्हणजे कायम लक्षात राहतात. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही प्लसला सबस्क्राईब करायला विसरू नका.